दीदी गेल्यापासून माझ्यामध्ये खूप जास्त बदल झालेत काही गोष्टींमध्ये. म्हणजे मी खूप जास्त चेंज झालोय काही गोष्टींना पकडून. जसं की हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? घरीच असणार. तर आज व्लॉग थोडासा लेट चालू करतोय कारण की सकाळी मला जरा व्लॉग पोस्ट करायच्या चक्करमध्ये मी जिम मध्ये गेलो, व्लॉग वगैरे पोस्ट केला. त्या चक्करमध्ये मी जिम मध्ये फुटेजेस घेतली नाही. सो आज जरा तुमची जिमची तुम्ही माझी फुटेज बघता की मी जिकडे डंबल वगैरे उचलतो, वर्कआउट करतो, ती फुटेज तुम्हाला बघायला भेटणार नाही. डायरेक्ट आता मी रेडी झालो मस्त गन पावडर करून. आता मी चाललोय आपल्या नवीन घराकडे कारण की तिकडे नवीन घराचं काम चालू आहे. ऑब्विसली तेच चालणार, दुसरं काय चालणार. तर काय तुम्ही तिकडे चालले आणि बघू आज दिवसभर काय काय होतं. तुम्ही एन्जॉय करा व्लॉग, आपले डेली व्लॉग्स. प्रो झाले आता आपण व्लॉगिंग मध्ये, प्रो. कंटिन्यू करा गाईज. गाईज सकाळपासून लिटरली 12 वाजेपासून म्हणजे दुपारपासून मी आता संध्याकाळी 6 वाजले. मी फक्त इथे लोकांना इकडे कामाला लावतो, काम करून घेतोय सगळं इकडे. आणि दिवसभर माझा इकडे फक्त बसून गेलाय. भाई घर बनवणं सोपं नाहीये भाई. लोकांना डोकं द्यावं लागतं. त्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो. तुम्हाला तर माहिती, ज्यांनी घर बनवलं त्यांना माहिती की का बरं लोक असं म्हणतात की आयुष्यात घर एकदाच बनतं. आपल्याला एकदा नाही बनवायचं, आपल्याला दोनदा बनवायचंय. पण डिफिकल्ट आहे गाईज. फक्त बसून यार सकाळपासून मी इकडे. असं आहे की इकडे सगळ्याकडे लक्ष पण ठेवावं लागतं. काय मटेरियल वापरतात, सगळं बरोबर करताय नाही करताय. आपण जर इकडे तिकडे गेलो तर गेम होऊ शकतो. डेंजर आहे, काय सांगू आता तुम्हाला गाईज. कालच्या ड्रेसमध्ये तुझ्या ब्लॉग मध्ये आज पण स्वागत आहे. कालच्या ड्रेसमध्ये युवीचं वेलकम परत ब्लॉग मध्ये. काय बनवते युवी तू? न्यूटेला ब्रेड. माझ्यासाठी पण एक बनव युवी, न्यूटेला ब्रेड. छाय मॅडम 1 किलो दूध आलं का? छाया मॅडम 1 किलो बोलल्या 2 वेळेस. मी त्यांना करेक्ट 1 किलो कुठे असतं दूध? 1 किलो नाही, 1 किलो तूप असतं. तेल पण 1 किलो पण देतात लोक. दूध नाही भेटत 1 किलो. दूध दूध लिटर मध्ये मोजता ना. अरे पण ठीक आहे, ते सगळ्यांना माहितीये की माझ्या तोंडात आलं म्हणलं की त्याच्यासाठी एवढं हायलाइट करून. तो ऐसे बताव ना फिर की तोंडात आलं चुकून. तुम्ही त्याला करंट नका करू. तेल सुद्धा किलो मध्ये पण देतात. आणि दूध दूध पण देत असतील. आय नॉट शुअर. पण तुम्हाला करंट केले तुमच्या घरच्यांनी लगेच. नाही सपोर्ट केले की नाही 1 लिटर किलो मध्ये पण भेटतं. कारण त्यांना माहितीये की ते तोंडात येऊ शकतं लगेच तुझ्यासारखं. लगेच लोक 1 किलो असायचं खूप चुकी. आपण पण करायचं. गाईस कमेंट करून सांगा, दूध लिटर मध्ये मोजतात की किलो मध्ये मोजतात? अंघोळ न करता बेस्ट कसं काय होतं युवी? काळचे कपडे घालून कसं बेस्ट असतं युवी? आज मला सर्दी. काय संबंध? हा, अंघोळ बेस्ट काय संबंध? आज मला सर्दी तापवतो म्हणून अंघोळ नाही केली. आणि सर्दी ताप असल्यावर माणूस असतं, नाचतं कोण कुठं युवी? आणि असा स्वयंपाक कोण करतो युवी? आजारी माणूस काम कधी करतो युवी? आजारी माणूस नाईट आउट कधी करतो युवी? ते काल केला, आज नाही. अच्छा. ब्लॉग वरच नाही यायचं मला. तू व्लॉग मध्ये येत नाहीस, तुला मी घेतो. मी डायरेक्ट तुझ्या कॅमेरा टाकतो. तू येत नाही कॅमेरामध्ये, तर तू ठरवलं नाही तर मी तुला कॅमेरामध्ये घेणार. ते मी बॅक बॉयकॉट करून दिला कॅमेरा. बायकॉट कसा करशील तू? कॅमेरा कसा करशील बायकॉट? हाताने. अच्छा, करून तर दाखव. हा. मी तिकडे विचार करतो मम्मी काय. अरे युवी, आपला ब्लॉग येतो. सच के साथ सबका विकास. आता चुकीचं बोलतो, मला काय बोलतो. माफ करा गाईज, माफ करा गाईज. लोक किती पण ब्लॉग मध्ये नाही यायचा प्रयत्न केला तरी त्यांना आणणार. त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येणार. 10 ग्राम चहा द्या चहा मॅडम. घे आता, बनवून घे. आजारी कारण मी कमी चहा घेतो ना, तर चहा मॅडम ग्राम मध्ये चहा आजारी. बनवतो. अरे मी पाहुणा आहे ग. नाही, आजारी काम नसतं करत. अरे ते पाहुणा किचन मध्ये कसं काय घुसला म्हण ना. तुझ्या हातचं छान लागतं, गोड लागतं. मग तेच बनवून देत होते ना मी. बिना आंघोळीच्या हाताचा मळ खाऊन जास्त छान वाटतं. म्हणजे चॉकलेट सोबत तो मळ मिक्स झाला की त्याची टेस्ट वाढते. आता छान लागली ते, म्हणून तुझ्या हाताने खायचं. सो गाईज मी दिवसभर तिकडे आपल्या नवीन फ्लॅटकडे होतो. तिकडं इंटिरियरचं काम चालू होतं आणि मी आत्ता घरी आलोय गाईज 10 वाजता. ऍक्च्युली पहिलं ना खूप लेट घरी यायचो. म्हणजे मी कधी 12, 1, 1:30, 2 असं घरी यायचो. पण जेव्हापासून जे दिदीचं झालंय तेव्हापासून मी ट्राय करतो की लवकरात लवकर घरी येईल. दिदी गेल्यापासून माझ्यामध्ये खूप जास्त बदल झालेत काही गोष्टींमध्ये. म्हणजे मी खूप जास्त चेंज झालोय काही गोष्टींना पकडून. जसं की मी आजकाल लवकर घरी यायला लागलोय. मी घरच्यांच्या बाबतीत खूप जास्त सेन्सिटिव्ह झालोय. माझी प्रायोरिटीज चेंज झाल्यात. म्हणजे लिटरली
पहिले असं होतं की मी एवढा असा केअरिंग नव्हतो, म्हणजे होतो मी, म्हणजे घरच्यांसाठी मी पहिल्यापासून, तुम्ही मला पहिल्यापासून ओळखता, तर मी घरच्यांसाठी माझी प्रायोरिटी फॅमिली आहे. मी घरच्यांविषयी तेवढं आहे की मला मम्मी पप्पा लागतात, मला सगळेजण लागतात. पण मी थोडंसं फॉर ग्रँटेड घ्यायचो सगळ्यांनाच, म्हणजे मी दिदीला पण फॉर ग्रँटेड घ्यायचो, मम्मी पप्पा सगळ्याला फॉर ग्रँटेड घ्यायचो. म्हणजे प्रेम खूप होतं माझं, पण मी तेवढं त्यांना वेळ देत नव्हतो. पण आता जे दिदीचं जे झालंय ना गाईज, त्यांनी मला माझ्या लाईफमध्ये मला खूप साऱ्या गोष्टी अशा शिकून गेल्यात त्या, म्हणजे त्यामध्ये माझ्यामध्ये खूप चेंज झालाय. जसं की पण ती गोष्ट झाल्यापासून माझी टॉप प्रायोरिटी फॅमिली आहे. म्हणजे एक एक्सपिरियन्स जो मी घेतलाय ना गाईज एवढ्या कमी वयामध्ये, आपलं जवळचं कोणतंही व्यक्ती इतक्या लवकर आपल्याला सोडून गेल्यानंतर काय होतं, आणि जेव्हा आपल्याकडे सगळे लोक असतात तेव्हा आपण त्या लोकांना तेवढा इम्पॉर्टन्स देत नाही. त्यावेळेला आपल्याला पैसा, आपलं करिअर, आपल्या बाकीच्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतात दॅन फॅमिली. पण इन रियालिटी जेव्हा अशी एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडते, एखादा जवळचा माणूस आपल्याला अचानकच सोडून जातं ना, त्यावेळेस लक्षात येतं की पैसा नो मॅटर, म्हणजे कुठलीच गोष्ट मॅटर करत नाही. ऑब्व्हियसली जगण्यासाठी पैसा लागतो, तुमचे स्वप्न पूर्ण करायला पैसा लागतो, कशाला पण लागतो, पण कम्पॅरेटिव्हली जर बघायला गेलं तर पैसापेक्षा तुम्ही कधी पण माणूस चूज करायला पाहिजे. आणि ते मी सध्या करतोय असं मला वाटते. मी असं ट्राय करतो की मी किती जास्तीत जास्त त्याच्यासोबत टाइम स्पेंड करू, मी त्यांना किती जास्त हॅप्पी ठेवू, मला किती जास्त त्याच्यासोबत मोमेंट्स शेअर करता येतील, मला किती जास्त त्याच्यासोबत मस्ती करता येईल, किती जास्त मजा करतील. म्हणजे इन फ्युचर 20, 30, 40, 50 वर्षानंतर जेव्हा माझ्या घरचे माझ्यासोबत नसतील, म्हणजे एक वेळेस सगळ्यात जायचं, जेव्हा ते नसतील त्यावेळेस मला हे रिग्रेट नकोय माझ्या लाईफमध्ये की मी माझ्या घरच्यांना वेळ दिला नाही, मी माझ्या घरच्यासाठी काही केलं नाही, मी माझ्या घरच्यासोबत ती मोमेंटच जगलो नाही. त्या गोष्टी मला माझ्या लाईफमध्ये कधी, त्याचं मला गिल्ट नाही पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे मी दिदीच्या बाबतीत मी दिदीसाठी सगळं करायचो, म्हणजे मी तिला खर्च वगैरे करायला कधी मागं पुढे बघायचो नाही, कशाच बाबतीत बघायचो नाही. फक्त एक गोष्ट नाही करायचो दिदीच्या बाबतीत, ती मी तिला टाइम नाही द्यायचो, फॉर ग्रँटेड घ्यायचो, ती गोष्ट मी करायचो. मला त्या गोष्टीचं खूप जास्त गिल्ट आहे की भाई जब अपने पास रहते तब आपण खूप असं लाईटली घेतो आपल्या बहिणीला, भावाला, सगळ्यांना तेवढा आपण वेळ देत नाही, त्याच्यासोबत आपण बसत नाही, त्याच्यासोबत आपण बोलत नाही, त्याच्यासोबत आपण तेवढं मोमेंट एन्जॉय करत नाही जे आपण करायला पाहिजे. त्या गोष्टीमुळे मी आता दिदी गेल्यापासून मला त्या गोष्टीची एवढी व्हॅल्यू आली माझ्या लाईफमध्ये, इतकी जास्त व्हॅल्यू आली आहे गाईज, की मी आता प्रत्येक गोष्टीमध्ये मी मम्मी पप्पाला घेतो, त्यांची इन्व्हॉल्वमेंट घेतो, मी त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होतोय, मी लवकर घरी येतोय स्टुडिओवरनं, मी कुठे जास्त बाहेर पण जाऊ शकत नाही, कारण की मला असं वाटतं भाई मला घरच्यांना त्यातनं बाहेर काढायचंय. तिथं आहे डोक्यामध्ये की मला घरच्यांना त्या सीनमधनं बाहेर काढायचंय, पण मला त्याच्यासोबत त्यांना मला जगातली सगळी खुशी द्यायची आहे, त्यांना मला हॅप्पी ठेवायचंय. हे आता माझ्या प्रायोरिटीज आहेत गाईज लाईफच्या. आणि हे आता मी तुम्हाला किती पण सांगितलं ना, तुम्हाला ते नाही तेवढं कनेक्ट करणार मे बी, पण ज्या व्यक्तीने, जे तुम्ही आता बघताय, ज्यांनी पण कोणीतरी जवळचं गमवलं असेल ना माझ्यासारखं, तो ही गोष्ट खूप जास्त रिलेट करू शकतो. आजकाल मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये पण सांगितलं की मी मम्मीला रोज रात्री अल्टरनेट डेज किंवा 1-2 दिवसाला रात्री मी आलो की सगळं जेवण वगैरे करून मी मम्मीला रात्री बाहेर घेऊन जातो, मी मस्त फिरून येतो, बाहेर दूध वगैरे पितो, कार इकडून तिकडून मस्त लॉंग ड्राईव्ह करून येतो. सो असं आता मी डेली हे करायला लागलोय की त्यानंतर मी मम्मीसोबत बाहेर वॉकला जातो रोज जेवण झाल्यानंतर. म्हणजे आज पण आज व्लॉग आता मी शूट केल्यानंतर आता मी गाडीतच बसलोय, कारण की मम्मी आवरून येते बाहेर, आता मी परत जाणार आहे बाहेर. रुटीन मध्ये मी आणलंय की मला त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायचं, म्हणून बाहेर घेऊन जातोय, फिरून आणतोय, खूप बडबड करतोय. बट येस गाईज, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आता वेळ आहे, ऑब्व्हियसली मेहनत करा, तुमच्या फॅमिलीला तुमची प्रायोरिटी एकच ठेवा की तुम्हाला तुमच्या फॅमिलीला बेस्ट लाईफ द्यायची आहे, तुम्हाला जेवढी मेहनत करायची आहे. भाई तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी आतापर्यंत खूप काय केलंय, तुमच्या आईवडिलांनी, बहिणींनी, सो तुम्हाला, भावानी, सो तुम्हाला त्यांच्यासाठी बेस्ट लाईफ द्यायची आहे, ही तुमची प्रायोरिटी पाहिजे. त्याच्यासोबत जेवढं जास्त मोमेंट तुम्हाला कॅप्चर करता येतील, जेवढं जास्त मोमेंट तुम्हाला जगता येईल तेवढ्याच जागा एन्जॉय करा. नंतर तुम्हाला रिग्रेट नाही भेटायला पाहिजे की भाई मी माझ्या आईवडिलांसोबत, माझ्या बहीण भावासोबत मी ती मोमेंट जगलो नाही, आणि नंतर रिग्रेट करण्यात काहीच पॉईंट नसतो गाईज, ट्रस्ट मी. सो येस, मला हेच सांगायचं होतं, बाकी काय नाही. आता मम्मी येईल, छाया मॅडम ते पण येतात ऍक्च्युली. आता आपल्याला आमचं मंदिर एका ठिकाणी रेडी झालंय, आता लेट झालं ऍक्च्युली, तर आम्ही दूध प्यायला, जसं आम्ही फिरतो ना मम्मी रोज, तिकडे आम्ही दूध प्यायला जाणार एका ठिकाणी, एका स्पॉटवरती, तिकडे मस्त मसाला दूध पिणार, त्यानंतर आम्ही जाणार आहे आमचं मंदिर बघायला. चीयर्स. अरे बहन तेरे को चीयर्स कर रहा मैं. असं का संपलं. मी मास्क आणलं, लय डेंजर त्रास होत खाली बाईकडे. अरे ग्लास रह गया. गाईज क्रॉकरी ढापायचा विचार गाईज नवीन घरासाठी, घेऊन जाऊ घरी. रात के 12 बजे गाइस हम आए हैं मंदिर देखने. टण्याव
पूर्ण साळे फॅमिली आणि अठरा फॅमिली फक्त एक मेंबर. आज मंदिर लेके ही जाएंगे. आपण 2 मेंबर ना. येस सॉरी 2 मेंबर. चलो So guys, बोलो. we have decided घराचे नाव युवीस किंगडम युवीस पॅलेस. माझ्या घराचं नाव काय युवीस किंगडम. कारण युवी तिथे सगळी मस्ती करणारे सगळं करणारे युवीपेक्षा जास्त मस्ती मी तुमच्या घरात करणार आहे. मग तुझं नाव अक्षय पॅलेस ठेवता तुमच्या घरात नाव. हा ठीक तू आहे. युवीस किंगडम ठेवणार माझ्या आहे ना? घरात नाव युवीस किंगडम, शायवडांच्या घरात नाव अक्षय पॅलेस. डन. पण असं कधीच नाही म्हणणार ठीक आहे चालेल म्हणून है ना. का बरं? नाहीच, लहान पोरापेक्षा लहान व्हायचं नकोच कर माझं पण. नाही तर ठेवणारच आहे तुम्ही माझं नाव मी मांडल्यावर. हा? हो म्हणायचं. नाही तुम्ही ठेवणारच आहे. पण तू तिला म्हणलं असतं हो तर काय फरक हो पडला असता. माझ्या मग घराचं असंच नाव एवढं युवीस किंगडम. हा. माझं नाव पण युवराजनी करून घेतो. मम्मीचं नाव पण युवराजनी करून घेतो. माझ्या पप्पाचं नाव पण युवराजनी करून घेतो. करता युवराजनी कर. माझं आडनाव पण युवराजनी करून घेतो. नाही युवीस किंगडम. माझ्या गाडीचं नाव पण युवराजनी करून घेतो. बस. माझ्या रक्ताचं नाव पण युवराजनी. हा हे टाक मग लोकांना कळेल तू किती सरळ बोलतो. हे बरोबर हे टाक हे कट नको करू तू. कट मी काहीच करत नाही साहेब मॅडम. सगळ्याचे रिअल फेसेस समोर येणार गाईस. तुम्ही फक्त बघत राहा अक्षयचा ब्लॉग. तरी मी एवढी चांगली अक्षताला ऑप्शन दिलं युवीस किंगडम का युवीस पॅलेस. वा छोकुली वा तू आता zoom वा कर छोकुली वा. आपला झूम शॉट असतो एकदम झूम तुझं झूम. कर. लोकांनी एकदम जवळ मोकळायला पाहिजे. माझा पण वू. मुआ. ठीक आहे तुम्ही झूम करून झूम. तर गाईज आम्ही ऍक्च्युली मंदिर घ्यायला गेलो होतो पण मंदिर आणखी रेडीच नाहीये. तर मे बी ते 1-2 उद्या परवा भेटेल. आता मी आणि मम्मी मस्त फिरतोय गाईज. नाईट लॉंग ड्राईव्ह करतो आम्ही. लॉंग ड्राईव्ह म्हणजे असलं इथली इकडेच कुठेतरी असं चक्कर मारून 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 आता आम्ही जाणार आमच्या घरी. आता मला वाटतं आता व्लॉग एंड करतो कारण की आता मला हा व्लॉग एडिट करावा लागेल आणि उद्या पोस्ट करावा लागेल. सो टाटा बाय बाय सी यू गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय करा मॉम. एक राहिलं मॉम काहीतरी मॉम. माझ्या लक्षात येईल ना. हाईपचं बटन दाबा. हाईपचं बटन. लव यू बोल ना मम्मी. नाही अक्षय अरे यार लोक लव यू कमेंट करतात 4 व्लॉग पासून यार. मला नाही येत. नाही येत गाईस. तुमची मेहनत कमी पडते. कमेंट जरा वाढल्या पाहिजे मम्मी लव यूच्या. कमेंट वाढल्यावर मम्मी लव यू बोलेल भाई. मला बघायचं मम्मी कशी बोलते. लव यू गाईज. बाय बाय गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टाटा. बाय कर मम्मी. बाय.